देवनगर येथे गॅस सिलेंडरचा स्फोट, 2 घरातील साहित्य जळून खाक. पाणी गरम करण्यासाठी गॅस पेटविताच गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्याची घटना दिग्रस शहरातील देवनगर येथे आज दिनांक 5 फेब्रुवारी रोजी सकाळी 6 वाजताच्या दरम्यान घडली. या अपघातात 2 घरातील साहित्य जळून खाक झाले. सविस्तर असे की देवनगर येथील अशोक मंगल सडमाके यांनी सकाळी उठून पाणी गरम करण्यासाठी घरातील गॅस पेटविला. अशातच गॅस सिलेंडरने अचानक पेट घेत स्फोट झाला. बघता बघता आगीने रौद्ररूप धारण केल्याने शेजारील लक्ष्मण जंगलू सडमाके यांच्या घराला आग लागली. दरम्यान प्रसंगावधान राखत नागरिकांच्या मदतीने घरातील नागरिकांना घराबाहेर काढल्याने जीवितहानी टळली. मात्र या आगीत अशोक सडमाके यांच्या घरातील फ्रीज, मिक्सर, टीव्ही, कपाट, अन्नधान्य, टिनपत्रेसह इतर घरगुती साहित्य तसेच लक्ष्मण सडमाके यांच्या घरातील इलेक्ट्रिक साहित्य जळून खाक झाले. परिसरातील नागरिकांनी पाण्याचा मारा करून आगीवर नियंत्रण मिळविल्याने मोठी दुर्घटना टळली. घटनेची माहिती मिळताच महसूल विभागाचे अधिकारी आणि देवनगर येथील माजी नगरसेवक केतन रत्नपारखी यांनी घटनास्थळी भेट दिली. महसूल विभागाच्या वतीने घटनेचा पंचनामा करण्यात आला. नुकसानग्रस्त कुटुंबियांनी नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे. 6 वाजताची गोष्ट आहे. मी गॅस पेटवला, सिगडीला लायटर लावला, रेग्युलेटर चालू केला, मला ते आग धरली डायरेक्ट सिलेंडरलाच धरली. आम्ही उठलो, माझ्या मिस्टरला उठवायला गेली. मी ते जोपर्यंत पेट मला बलवेपर्यंत त्यांना ते जास्तच धरलं. ब्लँकेट घेतलं, यांना भिजवायला गेलं, ते वल्ल करून ते काही थांबलंच नाही. एवढं झालं घराचं एवढं झालं. माझ्या घरातलं नुकसान, फ्रीज वगैरे सारं. नाव सांगा तुमचं? मीना अशोक सडमाके.